हॅलो मित्रांनो, माझे नाव आहे आशिष आणि हे आहे आपली सेकंड क्लास. टॉपिकचे नाव आहे नेटवर्क थेरी डीसी विजेची ओळख. तर मित्रांनो, ह्या टॉपिकवरची आपली हे सेकंड क्लास आहे आणि ह्या सेकंड क्लासमध्ये आपण टॉप 15 क्वेश्चन बघणार आहोत आणि मागल्या क्लासमध्ये पण आपण टॉप 15 क्वेश्चन बघलो होतो. तर चला मित्रांनो, आता आपण क्वेश्चन घेऊया. तोपर्यंत व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. तर मित्रांनो, सेकंड क्लासचा पहिला क्वेश्चन आहे, अणूच्या केंद्राभोवती जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन्स कक्षा असतात? तर याचे आन्सर आहे मित्रांनो ए 7. त्यानंतर आहे दुसरा क्वेश्चन, अणूच्या केंद्राभोवतालच्या पहिल्या कक्षेत जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन्स असतात? याचे आन्सर आहे सी 2 इलेक्ट्रॉन्स असतात. त्यानंतर आहे तिसरा क्वेश्चन, अणूच्या केंद्राभोवतालच्या दुसऱ्या कक्षेत जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन्स असतात? याचे आन्सर आहे बी 8 इलेक्ट्रॉन्स असतात. त्यानंतर आहे चौथा क्वेश्चन, अणूच्या केंद्राभोवतालच्या कक्षेत इलेक्ट्रॉन्स कोणत्या सूत्राने काढतात? याचे आन्सर आहे मित्रांनो बी 2xn². त्यानंतर आहे पाचवा क्वेश्चन, इलेक्ट्रिकल करंट एखाद्या रेजिस्टन्समधून आपला मार्ग पूर्ण केला म्हणजे त्या मार्गास काय म्हणतात? याचे आन्सर आहे मित्रांनो बी विद्युत मंडळ असे म्हणतात. त्यानंतर आहे सहावा क्वेश्चन, कोणत्याही विद्युत मंडळात याचे अस्तित्व असते? याचे आन्सर आहे मित्रांनो डी वरीलपैकी सर्व. त्यानंतर आहे सातवा क्वेश्चन, मंडळातून करंट वाहण्यासाठी मंडळाच्या एका टोकाकडे अधिक व्होल्टेज व दुसऱ्या टोकाकडे कमी व्होल्टेज असणे आवश्यक असते. या फरकास काय म्हणतात? याचे आन्सर आहे मित्रांनो ए पोटेन्शियल डिफरन्स असे म्हणतात. त्यानंतर आहे आठवा क्वेश्चन, तांब्याच्या अणूमध्ये 29 इलेक्ट्रॉन्स असल्यामुळे इलेक्ट्रॉन्सच्या कक्षा खालीलपैकी किती असतील? याचे आन्सर आहे मित्रांनो डी 4 इलेक्ट्रॉन्स असतील. त्यानंतर आहे नववा क्वेश्चन, तांब्याच्या अणूमध्ये शेवटच्या कक्षेत फ्री इलेक्ट्रॉनची संख्या किती असते? याचे आन्सर आहे मित्रांनो डी 3. त्यानंतर आहे 10वा क्वेश्चन, विद्युत दाबाची सांकेतिक खूण व्ही किंवा ई आहे व तो? याचे आन्सर आहे मित्रांनो सी व्होल्टमध्ये मोजतात. त्यानंतर आहे 11वा क्वेश्चन, विजेचा करंट म्हणजे इलेक्ट्रॉन्सचे वहन होय, याचे सांकेतिक खूण काय आहे? याचे आन्सर आहे मित्रांनो ए आय. त्यानंतर आहे 12वा क्वेश्चन, विद्युत करंटला अडथळा करणाऱ्या घटकास काय म्हणतात? याचे आन्सर आहे मित्रांनो सी रेजिस्टन्स म्हणतात. सांकेतिक खूण आर आहे आणि एकक ओहम आहे. त्यानंतर आहे 13वा क्वेश्चन, कोणत्या विद्युत मंडळात करंट व्होल्टेजच्या समप्रमाणात व रेजिस्टन्सच्या व्यस्त प्रमाणात बदलतो, त्याला काय म्हणतात? याचे आन्सर आहे मित्रांनो सी ओहमच्या नियमाप्रमाणे बदलतात. त्यानंतर आहे 14वा क्वेश्चन, ओहमचा नियम रिकामी जागा मंडळासाठी उपयुक्त आहे. याचे आन्सर आहे मित्रांनो सी एसी व डीसी. यानंतर आहे मित्रांनो 15वा क्वेश्चन आणि ह्या क्लासचा लास्ट क्वेश्चन आहे, विद्युत मंडळात कशामुळे दोष निर्माण होतो? याचे आन्सर आहे मित्रांनो ए शॉर्ट सर्किट व ओपन सर्किट. तर मित्रांनो, हे होते आपले 15 क्वेश्चन हे आपल्या दुसऱ्या क्लासचे. आणि मित्रांनो, तिसरी क्लास उद्या येणार आहे आणि तिसरी क्लास बघायसाठी ह्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पण लाईक करा.